नमस्कार विद्यार्थी मित्र, डेली आन्सर रायटिंग समर्पण या प्रोग्राम मध्ये आपलं स्वागत। आज आपण राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयामधील एका घटकासंबंधी एक पीवायक्यू डिस्कस करतोय, जो पीवायक्यू ऑलरेडी 2021 ला 10 मार्कांसाठी यूपीएससीच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे। बघूयात की याला आपण जे आपलं लक्ष्मीकांतचं पुस्तक अत्यंत बेसिकली वाचलेलं आहे त्या आधारे कसं ऍड्रेस करता येईल म्हणजे। ठीक आहे, चला प्रश्न वाचूयात। तुम्हाला माहिती आहे प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही दोन गोष्टी आपला एक ट्रेंड राहिलाय अकॅडमीचा की आपण आधी लोकस आणि फोकस कोणत्या बाबींवर आहे ते लक्षात घेतो आणि त्यानंतर मग आपला पुढचा प्रयत्न असतो की आपण उत्तर लिखाणास कशा प्रकारे सुरुवात करावी। सो आपण जरा सुरू करूयात। मुद्द्याला हात घालते वेळी आधी प्रश्न वाचू। एकदा इंग्लिश प्रश्न असेल नंतर मराठी प्रश्न असेल। तुम्ही इंग्लिशवर जरा जास्त भर द्या कारण त्यातनं आपल्याला लवकर क्रक्स काय तो कळायला लागतो। बघा, टू व्हॉट एक्सटेंट इन युअर व्ह्यू तुमच्या मते द पार्लमेंट इज एबल टू एन्श्युअर अकाउंटेबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन इंडिया। आता याला आपण मराठीमध्ये वास्तव असं म्हणू शकतो की तुमच्या मते संसद ही कितपत कार्यकारी मंडळाची जबाबदारी निश्चित करू शकते। तर तुम्हाला तुम्ही जर संसद चॅप्टर वाचला असेल जो एक भला मोठा 30-40-50 पेजेसचा चॅप्टर आहे लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये, तुम्ही वाचलं असेल तर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये, तर त्यात तुम्ही वेगवेगळे एक हत्यारांचा अभ्यास केला असेल जी हत्यारं संसद सदस्य वापरू शकतात। कुणा विरोधात? तर कार्यकारी मंडळाच्या विरोधात। ठीक आहे, आता तुम्हाला इथं सेपरेशन ऑफ पॉवर अंडर आपल्याला हेही माहिती आहे की कार्यकारी मंडळावर वचक असतो किंवा एक प्रेशर असतं तुमच्या कायदे मंडळाचं। सो त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हे लिहायचे, समजून घ्यायचे। आता पुढच्या स्लाइडला आपण जाऊ आणि बघून घेऊ की प्रश्नाचं लोकस म्हणजे ओव्हरऑल कुठल्या टॉपिकच्या अंडर हा प्रश्न विचारलेला आहे, नंतर कोणत्या मुद्द्याला अनुसरून आपल्याला लिखाण करायचं आहे। बघा, तुमच्यामध्ये संसद, तर संसद हा चॅप्टर झाला। संसद या चॅप्टर अंडर मग काय येतं तर मग तुमचं कार्यकारी मंडळ येतं आणि कायदे मंडळ येतंय म्हणजे। सो त्यांचं म्हणणं आहे की संसद कशा पद्धतीनं भारतातील कार्यकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करते आणि संसदेमध्ये एक येतं कायदे मंडळ। कायदे मंडळामध्ये येतात भारतातील सर्व निवडून दिलेले खासदार जे लोकसभेमध्ये बसतात आणि मग अप्रत्यक्षपणे निवडलेले खासदार जे तुमच्या राज्यसभेमध्ये बसतात। सो एक प्रकारे इथं खास करून कार्यकारी मंडळाची जबाबदारी निश्चित करण्यासंबंधी लोकसभा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणून जर मला सुरुवात करायची असेल तर मी इंट्रो काय घेऊ शकतो, तर एक पहिला इंट्रो माझा असेल की राज्यघटनेच्या कलम 75 अन्वये आणि खास करून 75(3) अन्वये कार्यकारी मंडळ हे संयुक्तपणे लोकसभेस जबाबदार असते। लक्षात घ्या, मी बिलकुल संसदेस म्हटलेलं नाही। काय म्हणतंय कलम 75(3) अंतर्गत कार्यकारी मंडळ हे लोकसभेस जबाबदार असते आणि लोकसभा हा संसदेचा मूलभूत भाग असल्या कारणामुळं मग लोकसभा कार्यकारी मंडळाची पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याचं काम करते। खतम काम। हे तुमचं इंट्रो होऊ शकतं। अत्यंत बेस्ट इंट्रो आहे। जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचलं असेल तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कलम 75(3) त्या पुस्तकात दिलेलं आहे। जर तुम्हाला हे इंट्रो कदाचित नसेल आवडलं किंवा तुम्हाला जर नसेल सुचत तर तुम्ही हे लिहू शकता की संसदेचे महत्त्वाचे 2 भाग असतात, एक राज्यसभा दुसरं लोकसभा आणि कार्यकारी मंडळ हे संयुक्तपणे लोकसभेस जबाबदार असतं कारण लोकसभेमध्ये येणारे प्रतिनिधी ही लोकांकडून निवडून आलेले असतात। म्हणूनच कार्यकारी मंडळ हे अप्रत्यक्षपणे लोकांना जबाबदार असते। तुम्ही हेही इथं इंट्रो लिहू शकले असते। चला, सो तुमच्यासाठी मी एक इंट्रो आणलंय, तुम्ही त्या अनुषंगाने ही बाब इथे नमूद करू शकता। आता आपण जाऊयात की डायरेक्ट प्रश्नाच्या गाभ्याकडे। लक्षात घ्या, आपल्याला मोजून 150 वर्ड्स लक्षात घ्यायचे की याच शब्दांच्या पुढे मागे कुठेतरी उत्तर लिहायचं। अशा वेळेस तुम्ही
इन बॉडीमध्ये एकच पॅराग्राफ आणि त्या पॅराग्राफमध्ये मग तुम्ही सब पॉइंट्स लिहू शकता की खालील विविध आयुधांच्या माध्यमातून संसद कार्यकारी मंडळास उत्तरदायी बनवते किंवा मग जबाबदार बनवते. कोणकोणती ती आयुध आहेत? पहिलं आहे वादविवाद आणि चर्चा. आता तुम्ही लक्ष्मीकांतचा अभ्यास करते वेळी तुम्ही प्रश्नोत्तराचा तास अभ्यासलेला असेल किंवा मग शून्य प्रहर याच्याविषयी चर्चा ऐकलेली असेल किंवा तुम्ही वाचलेलं असेल, तर ही जी शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास याच्या माध्यमातून जे संसद सदस्य असतात, खास करून लोकसभेचे जे मेंबर्स असतात, ते मंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि मंत्री त्या प्रश्नांची उत्तर देण्यास बांधील असतात. याचा अर्थ काय, तर मग विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे बांधील असलेल्या कारणामुळं हे जे प्रश्नोत्तरांचा तास किंवा वादविवाद किंवा चर्चांच्या माध्यमातून आपण असं म्हणूयात की संसद कायदे मंडळाला जबाबदार किंवा उत्तरदायी बनवण्याचं काम करते. सो हा तुमचा झाला पहिला मुद्दा. तुम्ही दुसरा मुद्दा लिहाल विविध प्रस्ताव. यात तुमचा अविश्वास प्रस्ताव असतात, स्थगन प्रस्ताव असतात, धोरण कपात प्रस्ताव असतात, बरोबर, किंवा मग तुमची निंदा प्रस्ताव असू शकतात. या प्रस्तावाच्या माध्यमातून कदाचित सरकारच्या वेगवेगळ्या धोरणावर टीका करण्याचं काम हे संसद करू शकते आणि याच्याही माध्यमातून संसद हे शासनाला जबाबदार किंवा उत्तरदायी ठरवू शकते, म्हणजे बनवू शकते. चला, व्हेरी गुड. तिसरा मुद्दा तुम्ही पटकन लिहिलं पाहिजे, त्या म्हणजे विविध समित्या. आता संसदीय समित्या तुम्ही लिहाल, मग यामध्ये काही स्थायी समित्या असतात, काही तदर्थ म्हणजे तात्पुरत्या काळासाठी बनलेल्या समित्या असतात. आता या समित्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांची अगदी डिटेल सखोल चर्चा होती आणि जर सरकारनं बनवलेल्या कुठल्याही धोरणामध्ये काही चुकीच्या बाबी असतील तर त्या गाळण्याचं काम, त्यावर टीका करण्याचं काम या माध्यमातून होतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून संसद कार्यकारी मंडळाला जबाबदार आणि उत्तरदायी बनवू शकते. चौथा मुद्दा आपला अत्यंत महत्वाचा आहे, आर्थिक छाननी. म्हणजे सरकार जे वेगवेगळे निर्णय घेतं आणि खास करून भांडवलासंबंधी, वित्तासंबंधी निर्णय घेतं, बजेट वगैरे मांडतं, तर अशा वेळेस सरकारनं घेतलेले जे आर्थिक निर्णय आहेत त्याची योग्य छाननी करण्यासाठी स्थायी समितीची निर्मिती केली होते, बरोबर. नंतर सार्वजनिक लेखा समितीची स्थापना केली जाते, नंतर अंदाज समितीची स्थापना केली जाते आणि या समित्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी क्रियाकलापांवर बंधनं आणता येऊ शकतात किंवा सरकारच्या निर्णयावर टीकाही करता येऊ शकते. सोबतच सरकारला ते निर्णय काही प्रमाणात बदलविण्यासाठी त्यांच्यावर कंपल्शनही आणता येऊ शकतं. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला काय समजतं की संसद किंवा संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभा ही कार्यकारी मंडळाला संसदेप्रती उत्तरदायी बनवण्यासाठीचं काम करते किंवा तिला ते उत्तरदायी बनवते. व्हेरी गुड. सो तुम्ही काय लिहिलं हो, आता इंट्रो लिहिलंय. बॉडीमध्ये पहिला पॅरा लिहिला, त्या पॅरामध्ये तुम्ही 4 ते 5 ऑप्शन्स लिहिले जे आपण आता पटपट बोललोय. त्यानंतर ऑफकोर्स आहे की तुम्हाला दुसरीही बाजू मांडावी लागेल. तुम्ही दुसरी बाजू मांडल्यास तुम्ही काय म्हणाल की हो, ही गोष्ट खरी आहे की विविध आयुधांच्या माध्यमातून संसद ही कार्यकारी मंडळाला जरी उत्तरदायी बनवण्याचं काम करत असले तरी कार्यकारी मंडळ त्यांच्या एकूणच त्यांचं जे बाहुबल असतं किंवा त्यांचं बहुमत जे असतं त्या बहुमताच्या आधारे कित्येक वेळा कार्यकारी मंडळ विविध विषयांवर चर्चाच घडवून येऊ देत नाही. पहिली गोष्ट, बरेचदा अधिवेशन हे अत्यंत कमी काळासाठी बोलावले जातात. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की विविध चर्चेला पर्याय म्हणून सरकार यांचा म्हणजे तुम्ही असं म्हणा बाबा की अध्यादेशाचा वापर करते. कारण तुम्हाला माहित आहे अध्यादेश काढणं ही पॉवर जी असते ती तुमच्या राष्ट्रपतीला असते. यानंतर आपण पाहतो की कित्येक वेळा विरोधक आणि सरकार कित्येक सेशन्स वॉशआउट होतात. वॉशआउट होणे म्हणजे काय तर की अधिवेशनात कोणतेही कामकाज न होऊ देणे. दिवस सुरू झाला, गोंधळ सुरू झाला, काम संपलं आणि ऍट लास्ट बऱ्याच वेळी सरकार विरोधकांना चर्चेला पाचारणच करत नाही, किंबहुना मग विरोधकांवर वेगवेगळ्या मार्गाने कारवाई केली जाते. त्याहीमुळं संसद
ही कार्यकारी मंडळाला संपूर्णतः जबाबदार ठरवण्यासंबंधी काही प्रमाणात अपयशी होताना दिसते, हे आपल्याला या आधारे सांगावं लागेल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आधी आपण काय सांगितलं की कोणकोणत्या आधारे जबाबदार ठरते, मात्र ते आयुधांचा वापर करूनही बऱ्याच ठिकाणी पर्याय शोधले जातात किंवा तुम्ही म्हणा की वेगवेगळे मार्ग शोधले जातात, ज्या माध्यमातून कार्यकारी मंडळ ही आपलं बहुमताच्या आधारे कसं तरी सरकार चालवतंय आणि चर्चांना किंवा विविध गोष्टींचा वापर करून संसदेत त्या गोष्टींचं चर्चाच होऊ देत नाही. म्हणजे ठीक, चला पुढे. शेवटी मग आता आपल्याला पर्याय सुचावे लागतील. पर्याय काय काय असू शकतात, तर एक, स्थायी समित्यांचा कार्यकाळ वाढ जास्त असला पाहिजे 1 वर्षापेक्षा. दुसरी गोष्ट, जे 0 प्रहर असतं त्या 0 प्रहराच्या काळात जर प्राईम मिनिस्टर यांना कंपल्सरी तिथं बसणं, जर त्यांना जर बसवणं कंपल्सरी केलं तर ऑफकोर्स आहे की सर्व मंत्री, सर्व ऑपोजिशनचे मेंबर अत्यंत सिरियसली त्याच्यावर चर्चा करतील. पुढे आपण म्हणू शकतो की जोपर्यंत 50% मेंबर्स त्या सभागृहात बसणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरू होणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण संसदीय बदलासंबंधी जर इम्प्लिमेंट केल्या, सोबतच शेवटचं म्हणजे संसदेमध्ये खास करून जे कार्यकारी मंडळात म्हणा किंवा मग तुमचे एकूणच जे संसद सदस्य असतात याच्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढतं आहे ते गुन्हेगारीचं प्रमाण जर हळूहळू कमी केलं तर आपण ऍब्सोल्युटली हे सांगू शकतो की संसद कार्यकारी मंडळाला अधिक प्रभावीपणे जबाबदार ठरवेल. त्या माध्यमातून योग्य कल्याण हे सर्वसामान्य भारतीयांचंच म्हणजे लोकांचंच होईल. अपेक्षा आहे तुम्हाला प्रश्न समजला असेल. आता बऱ्याचदा मी बोलते वेळेस जनरल भाषेमध्ये बोललो, लेमन भाषेमध्ये बोललो, कदाचित ती तुम्हाला भाषा लिहावी लागणार नाहीये, म्हणजे कारण तुम्हाला योग्य प्रमाण भाषेतच लिहावं लागेल. जी प्रमाण भाषा तुम्हाला मी ऑलरेडी या PDF मध्ये दिलेली आहे. सांगते वेळी मला ती भाषा वापरावी लागली. भेटूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन वेळी. खूप खूप धन्यवाद.